म्हणून तर आम्हाला 35 वर्षामध्ये एकच दिसतात ते आमचे हितेंद्र अप्पा ठाकूर. तेच कशासाठी आहे. म्हणजे आता तर 1 वर्षामध्ये इथे मुख्यमंत्री आले, बीजेपीचे नेता आले, मग काय झालं? ठीक आहे, इकडे मुख्यमंत्री आले पण ते 41 बिल्डिंग तुटली, तिकडे जाऊन मुख्यमंत्रीनी त्यांच्याशी विचार केले का त्यांची? ते मुख्यमंत्री येऊन फक्त एवढंच बोलून गेले का तुम्ही आम्हाला वोट द्या, आम्ही पुढे तुमची बिल्डिंग अजून तोडायला देणार नाही. पण त्या मुख्यमंत्रीनी कधी जाऊन ते 41 बिल्डिंग मधले लोकांना भेटून त्यांची काय परिस्थिती आहे ते बघितली का अजूनपर्यंत? आणि हेच 1 वर्षामध्ये जेव्हा 41 बिल्डिंग तुटली होती तेव्हा बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ता, पदाधिकारी, उमेदवार, माजी नगरसेवक लोकांनी जाऊन त्यांना जेवणा वाटप केलं. 1 महिना त्यांच्यासाठी ते उभे राहिले. बरोबर. पण आता मी तुम्हाला विचारू इच्छिते, म्हणजे तुम्हाला एअरपोर्ट नकोय? नको, आम्हाला एअरपोर्ट नाही पाहिजे. ते एअरपोर्ट कसं करणार आहे? जे गोड गरीब लोक जे राहत आहेत त्यांची घरं तोडून ते त्याच्यावरती ते एअरपोर्ट करणार, पण ते कुठे जाणार परत? एअरपोर्ट मुख्यमंत्री म्हणतात एअरपोर्ट समुद्र किनाऱ्यावर बनवणार. होऊ शकत नाही. त्यांची किती एवढे म्हणजे मुख्यमंत्री एक नंबरचे खोटं बोलतात. पहिली गोष्ट तर त्यांचे एकही शब्द ते खरे नाही आहेत, म्हणून आता आम्हाला त्यांच्यावरती विश्वास नाहीये.